संत तुकाराम महाराज आपल्या अभंगगाथामध्ये म्हणतात, तुका म्हणे वर्म सांगतो सवेगी, मन लावा लागे स्वहिताच्या. शुद्धचर्या हे संतांचे पूजन, शुद्धचर्या हे संतांचे पूजन, लागतची धन नाही वित्त, सगुणाचे सोयी सगुण विश्रांती, आपणीचे ती चोजवित. कीर्तनीचं ओले कृपेचा वरस, कीर्तनीचं ओले कृपेचा वरस, दुरुपणे वास सन्निधाता. तुका म्हणे वर्म सांगतो सवेगे, तुका म्हणे वर्म सांगतो सवेगे, मन लावा लागे स्वहिताच्या. संत तुकाराम महाराज आपल्या अभंगगाथा या मधील 472व्या अभंग क्रमांकामध्ये म्हणतात की आपले विचार, आपले आचार उच्चार सात्विक ठेवणे हेच संतांचे पूजन होय. बघा संत तुकाराम महाराज आपल्याला काय म्हणतात की आपले आचार विचार उच्चार सात्विक ठेवणे हेच संतांचे पूजन होय. त्यासाठी आणखी धन अथवा पूजेची इतर सामग्री लागत नाही. संत तुकाराम महाराज पुढे म्हणतात, हरीची सगुण स्वरूपाची भक्ती केली. हरीची आपण सगुण स्वरूपाची जर भक्ती केली तर हरीचे सगुण रूप आपला शोध घेत आपल्या मागे येत असते. बघा संत तुकाराम महाराज किती सोप्या भाषेमध्ये आपल्याला लिहून सांगतात की हरीची सगुण स्वरूपाची भक्ती आपण केली तर हरीचे सगुण रूप हे आपला शोध घेत येत असते. पुढे तुकाराम महाराज म्हणतात, हरी जरी दूर असला, तुकाराम महाराज म्हणतात हरी जरी दूर असला तरी कीर्तनाच्या वेळी तो कृपा प्रसादाच्या रसाचा वर्षाव करत असतो. तो कुठेही असला तरी तेथे नामघोष सुरू असतो, तेथे तो येत असतो. संत तुकाराम महाराज हरी कुठे असतो तर जिथे त्याचा नामघोष होत असतो तिथे तो नेहमी उपस्थित असतो. पुढे संत तुकाराम महाराज म्हणतात, हे सोपे वर्म तुम्हाला सांगत आहे. सर्वात सोपे वर्म काय आहे? संत तुकाराम महाराज आपल्याला म्हणतात, आता आपल्या मनाची एकाग्रता, आपले खरे हित कशात आहे याकडे लावा. संत तुकाराम महाराज म्हणतात की आपल्या मनाची एकाग्रता, मन एकाग्र करा आणि कशाकडे मन तुमचं लावायचं आहे ते संत तुकाराम महाराजांनी आपल्याला समजावून सांगितलेले आहे की आपले आचार विचार उच्चार सात्विक ठेवणे हेच संतांचं पूजन होय.